29 महानगरपालिकांची मतमोजणी सुरू आहे. आता जवळपास बहुतांश निकाल जे आहेत ते हाती आले आहेत, पण अजून पूर्ण निकाल हाती आलेला नाही आहे. जे अपडेट समोर येत आहेत ते ताजे अपडेट्स वेबसाईटवरती अपडेट होत आहेत आणि न्यूजरूममधला माहोल जो आहे तो तुम्ही बघू शकताय, कशा पद्धतीने सगळेजण काम करण्यामध्ये गुंतलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आम्ही उत्साहात काम करतोय. सकाळी 6 वाजल्यापासून प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न सगळ्यांचा आहे. अशातच काही महत्त्वाची आकडेवारी ज्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे नेमका किती नगरपालिकांचा निकाल लागलेला आहे, किती नगरपालिकांचा बाकी आहे, ज्यांचा लागला आहे त्यांच्या सगळ्या जागांबद्दलचा कोण विजयी झाला आहे, कोण पराभूत झाला आहे हे क्लिअर झालं आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जयकडनं. जय, सकाळपासून वेबसाईट अपडेट करतोयस, डेटा सांगतोयस. 29 नगरपालिका आहेत, सगळ्याच्या सगळ्या झाल्या आहेत का नगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आहे का? नाही, अद्याप नाही. 29 म्हणता येणार नाही, पण साधारणपणे 16 महानगरपालिकेतले निकाल जवळजवळ स्पष्ट झालेत आणि अगदी क्लिअर म्हणायचं झालं म्हणजे सगळ्या प्रभागातले सगळ्या उमेदवारांची जर विजयाची यादी असं जर या हिशोबाने जर बघितलं तर कोल्हापूर, इचलकरंजी या 2 महानगरपालिकेतले संपूर्ण निकाल आपल्या हाती आले आहेत आणि तिथे या दोन्ही महानगरपालिकेत भाजपने जवळजवळ एक हाती सत्ता मिळवली असं म्हणायला हरकत नाही. इचलकरंजीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली तर कोल्हापूरमध्ये महायुतीने विजय मिळवलेला आहे. तू जे कोल्हापूरचे किंवा आता इचलकरंजीबद्दल म्हणालास त्याचे आकडे जरा दाखवू शकतोस का, नेमके काय आहेत आणि काय झालेले आहेत, किती विनिंग मार्जिन होतं, कोणी किती जागा मिळवलेल्या आहेत वगैरे काही अपडेट्स आहेत का? नक्कीच म्हणजे आतापर्यंत इचलकरंजीपासून सुरू करूया. नक्कीच. जर इचलकरंजीचं जर बघायचं झालं तर इचलकरंजीमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नव्याने स्थापन झाली महानगरपालिका ती आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपनी असं दणदणीत असं यश मिळवलं असं म्हणायला हरकत नाही. किती जागा होत्या एकूण? एकूण 65 जागा होत्या आणि 65 पैकी 43 जागांवरती भाजपनं विजय मिळवला आहे. तर भाजपला टफ फाईट देणारी जी तिथं शिवशाहू विकास आघाडी होती त्या आघाडीने आघाडीला 17 जागांवर समाधान मिळवलं आहे. तर अशा पद्धतीने भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल की पहिलीच निवडणूक होती, पहिल्याच निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली आहे. दणदणीत म्हणजे मोठा विजय आहे खरं, कारण जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागा एक हाती म्हणजे क्लीन स्वीप म्हणता येईल की विजय मिळवलेला आहे. आणि शिंदेंना तिकडे किती जागा आल्या आहेत? नक्कीच इचलकरंजीमध्ये शिंदेच्या जागा माझ्या मते 3 असाव्यात. बरोबर, शिंदेला मिळाले. आपण पूर्ण डिटेल निकाल बघूया. इचलकरंजीचा फायनल निकाल हाती आलेला आहे, तो काय आहे समजून घेऊया. किती जागा आहेत, आपल्याला कसं बलाबल आहे पक्षीय, जय सांगतोय. इचलकरंजीचा पक्षीय बलाबल जर अंतिम फायनल पक्षीय बलाबल जर बघायचं झालं तर भाजप 43 जागा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जसं मी म्हटलं की शिवशाही आघाडी जी आहे त्याला 17 जागा आहेत. शिंदेची जी शिवसेना आहे त्यांना 3 जागा आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फक्त 1 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. असा हा 65 जागांचा निकाल आहे आणि या पूर्ण 65 जागांचा निकाल आपल्या वेबसाईटवरती आपण दिलाय. प्रत्येक प्रभागात कोण विजयी झाले याचे प्रत्येक डिटेल्स आपण आपल्या वेबसाईटवरती. कोणत्या वॉर्डमध्ये इचलकरंजीच्या कोण जिंकलेल्या याचे ताजे अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 मराठीच्या वेबसाईटवरती वाचायला मिळतील. आता इचलकरंजी झालं 29 पैकी 1 झाली, म्हणजे आता उरले 28. आता 28 पैकी मग अजून कोल्हापूर पण झाली आहे का? नक्कीच, कोल्हापुरातला पण नुकताच विजय हाती आलेला आहे आणि इथे थोडंसं चित्र वेगळं आहे कारण कोल्हापुरात सर्वाधिक जागा जिंकलेत त्या काँग्रेसनी. पालिकेतल्या 81 जागांपैकी 34 जागांवरती काँग्रेसने विजय मिळाला, म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी ज्याला म्हणतो आपण ती काँग्रेस आहे. पण काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकून पण सत्तेबाहेर राहणार आहे कारण इथे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी एकत्र येऊन पालिकेची सत्ता काबीज केली आहे. म्हणजे काय आकडेवारी जरा बघायला आपण आकडेवारी बघूया. म्हणजे इचलकरंजी नंतर आता आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करतोय सगळ्या पालिकांचा निकाल बघताना. आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठा पक्ष बनून देखील काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागतंय. हे फार रंगतदार लढत आहे कोल्हापूरमधली. नेमकं काय तिथला निकाल आहे जाणून घेऊयात आपण जयकडनं. आकडेवारी जी आहे ती समोर आली आहे. आकडेवारीतनं साधारण कळेल की किती जागा होत्या आणि कशा पद्धतीनं काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यामध्ये भाजपला आणि शिवसेनेला यश आलंय. जयकडे जाऊया. कोल्हापूरचं जर बघितलं तर चुरशीनं मतदान झालं होतं. अगदी राज्यातलं सर्वाधिक मतदान ज्या महानगरपालिकेत झालं होतं ती एक महानगरपालिका आहे. 66.54% मतदान झालं होतं. त्यामुळं निश्चितपणे ही चुरशीची लढत होईल असं अपेक्षित होतं आणि तसंच झालं. 81 जागा होत्या. या 81 जागांमध्ये
भाजपला सर्वाधिक, भाजप आणि शिवसेना यांना मिळून 43 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 34 जागांवर समाधान मानलं. आणि काँग्रेससोबतचे जे मित्रपक्ष होते त्यांना फारशी साथ मिळाली नाही काँग्रेसची, त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे कुठेतरी सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर राहावं लागलं. आणि या निकालाचा सर्वात मोठा परिणाम असा की काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांना मोठा झटका मारला जातो सतेज पाटलांना. कारण त्यांनी लढत ही जी पूर्ण निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती, तर त्यांच्यासाठी हा मोठा कोल्हापुरातून सेटबॅक असेल. तू स्वतः कोल्हापुरातला जायस ना? नक्की नक्की. आणखी जरा डिटेलमध्ये सांग ना, कोल्हापुरामध्ये हा कसा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सेटबॅक आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचा पराभव झाल्यानंतर ते परिषदेतून गेले होते. त्यामुळं जेव्हा पुढची परिषदेची निवडणूक होईल तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची जी मतं आहेत ती खूप निर्णायक ठरतील. आणि यासाठी सतेज पाटलांनी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती. आणि या निवडणुकीत खूप इतर गटबाजीचं पण राजकारण होतं. म्हणजे सतेज पाटलाचे जवळचे जे काही लोक होते ते शिवसेनेत गेले, इतर पक्षात गेले. त्यामुळं खूप प्रतिष्ठेची त्यांनी लढत केली. सतेज पाटलांनी त्यांचा गड शाबूत ठेवला. जो कसबावाडा हा जो परिसर आहे तो गड जरी शाबूत ठेवला असला, तिथे काँग्रेसचे सगळे उमेदवार विजयी झालेत. पण कुठेतरी महापालिकेत त्यांना सेटबॅक बसला आणि येणाऱ्या काळात कोल्हापूर शहराचं राजकारण पूर्ण बदललेलं दिसेल. कोल्हापुरामध्ये कमळही फुललंय आणि धनुष्यबाणाच्या मदतीने फुललंय. नेमकं पक्षीय बलाबल काय आहे ते आता जयकडनं जाणून घेऊया. कोल्हापूरमध्ये आपण बघूया, जसं आपण म्हटलं याच्या आधी की काँग्रेस सर्वाधिक जागा असल्या तरी महायुतीचा 34 काँग्रेसच्या 34 जागा काँग्रेस जिंकली. महायुतीला एकूण 45 आहे. मगाशी मी 43 सांगितलं, पण आधी अचूक आकडेवारीचं 45 आहे. त्यामध्ये भाजपला 26 जागा आहेत, शिवसेनेला 15 जागा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस यांना 4 जागा आहेत. आणि इथं एक जागा जनसुराज्य पक्षाला मिळाली आहे. हे एक सरप्राइझिंग फॅक्टर आहे की पहिल्यांदाच त्यांनी महानगरपालिकेत खातं उघडलं. बरोबर. तर हा होता कोल्हापूरचा निकाल. 29 पैकी 2 बघितल्या, आता 27 उरल्या. BMCचं तर आकडे तुम्ही दिवसभर बघताय, पण त्याच्या व्यतिरिक्त अशा अनेक पालिका आहेत ज्यांच्याबद्दलची चर्चा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रांना आता थोडंसं उत्तर महाराष्ट्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. मगाशी माझा एक मित्र म्हणत होता की नाशिकचा पण निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. काय नेमका नाशिकमध्ये झालंय आपण जरा अजितकडनं समजून घेऊया. अजित, काय झालंय नाशिकमध्ये? नाशिकमध्ये जर पाहायला गेलं तर जो काही सगळ्या मतदारांनी जी अपेक्षा होती की ठाकरे बंधूंची जी जादू चालायला हवी होती ती कुठल्याही प्रकारे चालताना दिसली नाही. दुसरीकडे BJPने खूप मोठी आघाडी तिथे मिळवलेली आहे. जवळजवळ एक हाती सत्ता मिळवण्याचं काम BJPकडनं झालेलं आहे. 70 जागांवरती BJPची आघाडी आहे. दुसरीकडे 2 नंबरचा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना 2 नंबरच्या याच्यावरती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐन इलेक्शनच्या आधी जे काही आयात उमेदवार जे आले तर त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या आहे जे काही निवडून आलेले आहेत. त्यानंतर प्रचंड आरोप झाले, पैशांचे आरोप झाले, त्याच्यानंतर मोठमोठे राडे झाले. AB फॉर्मवरून सुद्धा मोठा गदारोळ पाहायला मिळाला. परंतु बहुतांश ठिकाणी तेच उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत. दुसरी गोष्ट, बडगुजर विरुद्ध सहाने ही एक मोठी लढत होती. बडगुजरांचा मुलगा दीपक बडगुजर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते. तर तिथे बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. मुकेश साहने यांनी भाजपमधून बंडखोरी केली होती. नंतर त्यांनाच ठाकरे गट आणि मनसेकडनं पाठिंबा देण्यात आला आणि ते अपक्ष म्हणून तिथे निवडून आलेले आहेत. अशा प्रकारे एक मोठं समीकरण आपल्याला तिथं पाहायला मिळालंय. नाशिकचे एक्झॅक्ट आकडे आहेत का तुझ्याकडे आता? मी पकडतो. नाशिकमध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत भाजपने जवळजवळ 68 जागांवरती आघाडी मारलेली आहे. दुसरीकडे शिंदे हे 22 जागांवरती आघाडीवरती आहे. 3 नंबरला अजितदादांचा पक्ष आहे आणि बाकी मनसेचं तर एकच ठिकाणी खातं उघडलेलं आहे. ठाकरेंना सुद्धा मोठा धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे. एकंदरीतच म्हणजे नाशिकमध्ये तर सभा झाली होती ना, ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये सभा झाली, मग त्याचा परिणाम 0 आहे. जो काही परिणाम आहे तो 0 आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरती होता की नाशिकचं जे काही झाडं तोडण्याचं जे काही प्रकरण होतं तपोवनचं, तेथे त्या मुद्द्यावरती तरी निवडणूक गाजेल अशी ठाकरे बंधूंची सुद्धा एक स्ट्रॅटेजी होती, पण त्याचा कुठलाही त्यांना फायदा पाहायला मिळाला नाही. दुसरी गोष्ट, याआधी ज्यावेळेस मनसेची सत्ता होती तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मनसेनी सत्ता होती तेव्हा कामं केली, परंतु त्याचा सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा पाहायला मिळालेला नाही. उलट मनसेचे जे काही उमेदवार होते त्यांनी नंतर पक्षांतर केलं. BJP शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते गेले आणि आज ते मोठ्या मतांनी निवडून आलेले आहेत. तर अशा प्रकारे एक प्रकारे BMC पाठोपाठ
जे काही ठाकरे बंधूंचे मोठे होप्स होते तर त्या नाशिक महापालिकेमध्ये सुद्धा त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे बंधूंसाठी होपलेस निकाल लागला आहे नाशिकमधनं. तिथून त्यांनी खरं तर प्रचाराला सुरुवात केली होती. तिथे अनेक वेगवेगळे मुद्दे होते. नाशिकमध्ये खरं तर मनसेची सत्ताही राहिलेली आहे ना एकदा. पण आता किती नगरसेवक आलायत आज निवडून? आज सध्या तरी एकच आकडेवारी आहे, एकच नगरसेवक त्यांचा निवडून आला. म्हणजे सत्तेनंतर आता फक्त एका नगरसेवकावरती त्यांचा आकडा येऊन ठेपलाय. म्हणजे नाशिकमध्ये खरं तर बंडखोरी पण खूप बघायला मिळाली होती भाजपमध्ये. आपण देवयानी फरांदेच्या सोबत झालेला किंवा AB फॉर्मच्या मागून पळत जाणारे कार्यकर्ते वगैरे असं खूप बघितलं होतं. पण त्यानंतर देखील भाजपनं चांगलं घवघवीत यश मिळवलेलं आहे नाशिकमध्ये असं म्हणता येईल. हो, कारण ज्या पद्धतीनं जी काही नगरपंचायतची जी काही निवडणूक पार पडली त्यामध्ये एकनाथ शिंदे हे एक नंबरचे पक्ष ठरले होते. 2 नंबरला अजित पवारांची राष्ट्रवादी ठरली होती. याच्यानंतर BJP बॅकफुटला जाईल का असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडला होता. कारण शिंदेंचं कमबॅक तिथं खूप मोठं मानलं जात होतं. कारण ठाकरेंची जे काही ग्राउंड लेवलचं जे काही कार्यकर्ते होते, रूट लेवलला जे ठाकरेंचा कार्यकर्ते होते, असं वाटत होतं की कुठेतरी ते सुद्धा शिंदेंना पिछडीला टाकू शकत होते. परंतु तसं काही घडताना तिथं दिसलं नाही. त्यानंतर खरं तर गिरीश महाजन यांचं मोठं कौतुक करायला हवं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कमबॅक करणं सोपं नाही. त्यांनी नाशिक पाठोपाठ जळगावमध्ये सुद्धा जवळजवळ 46 उमेदवार हे एकतर्फी निवडून आणलेले आहेत. तिकडे येतो मी, जळगाववरती येतो. पण म्हणजे नाशिकवरनं पुढे जळगावला जाऊया. पण त्याच्या अगोदर नाशिकमध्ये खरं तर दादा भुसे पण तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतील मी चुकत नसेल तर. तिथे कसं झालंय म्हणजे शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचं नाशकामध्ये नेमकं काय घडलं ते पण अजितकडनं थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करून. कारण टसल तर झालीच असेल, स्पर्धा तर असेल, मित्रपक्ष असले तरी सुद्धा शिंदेचे किती आकडे आले? तसं पाहायला जर गेलं तर नाशिकमध्ये एक शेवटची सभा जी काय गिरीश महाजनांची झाली ती खूप निर्णायक ठरली होती. कारण त्यावेळेस ड्रग्ज प्रकरण जे काही गाजलं होतं नाशिकमध्ये, ज्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे यांचं सुद्धा नाव गोवलं गेलं होतं आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांचे नाव होतं. आणि त्यांनी एक शेवटचा व्हिडिओ तिथे भरसभेमध्ये दाखवला होता. आणि मला तरी वाटतं की तिथूनच कुठेतरी निवडणूक त्यांच्या बाजूने फिरल्याची ती एक शक्यता असू शकते. कारण ज्यावेळेस नगरपंचायत निवडणूक झाली त्यानंतर दोघांमध्ये कॉन्फिडन्स मोठ्या प्रमाणात वाढला होता. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तो कॉन्फिडन्स मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे यांनी एकत्र मिळून निवडणूक लढवण्याचं ठरवलं जेणेकरून भाजपला आपण टॅकल करू शकू. परंतु झालं असं की तपोवनचा मुद्दा असो किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे पायाभूत सुविधा असो किंवा विकासाच्या मुद्द्यावरती इतके सारे मुद्दे असताना सुद्धा भाजपने जे काही यश मिळवले तर हा खरंच खूप मोठा करिश्मा म्हटलं तरी आपल्याला. तुला वाटलं होतं का की खरंच नाशिकामध्ये भाजपचं असं वारं दिसत होतं का? तू तर नाशिकचंच आहेस ना, तुला असं दिसत होतं का वारं? खरं एकंदरीत सगळी लाट जर पाहिली तर जे काही मी माझ्या संबंधितांशी बोललो, माझ्या मित्रांशी चर्चा केली तर ठाकरे बंधूंचा जो काही एक ऑरा होता, म्हणजे जी काही लाट होती तर ती मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण हवा होती. कारण ज्यावेळेस जी काही सभा पार पडली तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि साहजिकच कारण मनसेने त्या ठिकाणी ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस कामं करून दाखवली होती आणि त्याच्यावरती ज्यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळेस त्यांच्यावरती जनता विश्वास ठेवेल का, पुन्हा त्या विश्वासाला जागेल का असा सुद्धा एक मोठा प्रश्न होता. परंतु अर्थातच आता संपूर्ण आकडे हे सगळे आपल्याला वेगळेच पाहायला मिळतात. का नाकारलं असेल असं वाटतंय मग तुला? नाशिकमध्ये नाकारण्याचं कारण एकतर पहिला मुद्दा जे काही पक्षांतर्गत जे काही फुटाफूट झाली हा तर एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण नाशिक हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे पहिल्यापासून. जर आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर नाशिकमध्ये सर्वाधिक मतांनी खासदार ठाकरे गटांचं निवडून आणि आता जी काही रिसेंटली जी काही खासदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजे हे सुद्धा ठाकरे गटाकडनं प्रचंड बहुमतांनी निवडून आले. तर साहजिकच तो जो काही विश्वास होता ठाकरे बंधूंवरती जो विश्वास ठेवण्याचं काम म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा नागरिकांनी ठेवायला हवा होता अशी जी काही ठाकरेंची अपेक्षा होती ती मात्र कुठेही पूर्ण होताना दिसली नाही. दुसरा मुद्दा राहिला विकासाचा. तर मी म्हणेल की भाजपला जो काही कुंभमेळा शिवस्त कुंभमेळ्याच्या याच्यावरती जवळजवळ देवेंद्र फडणवीस यांनी 30,000 कोटींचा संपूर्ण आराखडा मांडलेला आहे. त्यामधनं नाशिकचा विकास असेल, त्यानंतर कुंभमेळ्याची जी काही संपूर्ण तयारी असेल याच्या माध्यमातून नाशिक शहराचा विकास होईल. हा जो काही विकासाचा अजेंडा आणि या सगळ्या गोष्टी ज्या जास्त चालला असं तुला वाटतंय? नाशिकमधला हा निकाल आपल्याला अजित सांगत होता. नाशिकनंतर त्याने जळगावचे उल्लेख केला. जळगावमध्ये खरं तर भाजपचा स्ट्राईक रेट हा 100% राहिला आहे असं सांगितलं जात आहे आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आता नाशिकबद्दल बोललो आपण, इचलकरंजीबद्दल बोललो, कोल्हापूरबद्दल बोललो, पण जय मला मगाशी सांगत होता की 13 अशा पालिका आहेत की जिथे भाजप आपल्याला खूप पुढे किंवा आघाडीवरती असं दिसतंय किंवा जवळपास सत्ता स्थापन करेलच अशी शक्यता आहे. कोणत्या त्या 13 पालिका आहेत? म्हणजे आता आपण 4 बद्दल बोललो, इचलकरंजीपासून सुरुवात केली, कोल्हापूरबद्दल बोललो, नाशिकबद्दल बोललो, जळगावबद्दल बोललो. आता अशा कोणत्या 13 आहेत पालिका जिथं आपल्याला भाजपचा प्रभाव हा वाढताना दिसतोय किंवा भाजप जास्त प्रभावी दिसतंय? अशा कुठल्या नगरपालिका आहेत, पालिका आहेत, त्यांच्याबद्दल जयकडनं जाणून घेऊया एकदा. 13चा आकडा वाढलाय थोडा, अजून वाढलंय, आता किती झालंय? आता 15वरती गेला हा आकडा. बरं. राज्यातलं जसं आपण म्हणलं की ज्या क्लिअर कट विन ज्याला म्हणतो त्या 2च आहेत सध्या, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर जिथं असं म्हणतो की विनिंग मार्जिन आहे, जिथं भाजपची सत्ता येणं हे जवळजवळ स्पष्टच आहे, फक्त अंतिम निकालाचा. त्याच्यामध्ये मी त्याच्यात शेवटचे फक्त काही जागांचा निकाल येणं बाकी आहे. त्याच्यामध्ये मी कोल्हापूर इचलकरंजी पण ऍड करतो. कोल्हापूर म्हणजे कदाचित हे लाईव्ह संपेपर्यंत तेही निकाल आलेले असू शकतात. कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, धुळे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नाशिक, नागपूर, नांदेड, सांगली, जालना आणि मुंबई. बापरे, या एकूण 15 पालिका आहेत. परत एकदा मोजूया आपण. कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, पुणे, धुळे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे हा 3 तर झाल्या. त्याच्यानंतर इकडं खाली उतरलो थोडेसे की मग पनवेल देखील, पनवेल देखील आलं, पिंपरी चिंचवड देखील. चिंचवड देखील, त्याच्यानंतर अजून पुढे आलो आपण की उल्हासनगर, मीरा भाईंदर. त्याच्यानंतर नाशिक आलं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये नागपूर आलं, मराठवाड्यामध्ये नांदेड, पश्चिम महाराष्ट्रात परत सांगली आलं आणि परत जालना आहे. बरोबर. अजून अजून कुठल्या तरी 2 तर त्यात मुंबई पण आता ऍड झाली. हा. सो याचा निकाल जवळजवळ भाजपच्या हातीच लागलेला आहे, म्हणजे हे भाजपला फेवर आहे त्या. आणि जर आपण बघितलं 29 पैकी जवळजवळ 20 पर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे, किंवा 20 पेक्षा जास्ती महापालिकेवरती भाजपची सत्ता येईल असे सध्याचं तरी चित्र आहे, किंवा महायुतीची सत्ता आहे. महायुतीची सत्ता आहे. बरोबर. पण यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष होताना आपल्याला बघायला मिळतोय असं म्हणता येईल आपल्याला. नक्कीच. आणि या प्रत्येक महानगरपालिकेतल्या प्रत्येक निकालाचे, त्यातले महत्त्वाचे पराभव, महत्त्वाचे विजय, याचे सगळ्या स्पेशल स्टोरीज आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेल्या आहेत, की त्या प्रत्येक महानगरपालिकेतली समीकरणं काय होती, तिचे कुठले एक फॅक्टर एक्स ठरले, त्याचबरोबर MIM सारखा पक्ष राज्यात कसा प्रभावी ठरला, वंचित आघाडीचं काय चित्र होतं, या प्रत्येक पक्षाची विजयी उमेदवारांची यादी आपण आपल्या वेबसाईटवरती बघू शकतो. कुठल्या वॉर्डातनं नेमकं कोण जिंकलंय हेही तुम्हाला वेबसाईटवरती वाचता येईल. तुमच्या वॉर्डामध्ये नेमका कोणाचा विजय झालाय हेही वाचता येईल. आता राहिला प्रश्न आणखी काही उरलेल्या पालिकांचा. जसं आता आपण 15 पालिकांबद्दल बोललो जय, तर ह्या 15 पालिका झाल्या जिथे भाजपने भाजपने म्हणण्यापेक्षा महायुतीने आघाडी घेतलेली आहे किंवा जवळपास आपला विजय जो आहे तो निश्चित असल्याच्या वाटेवरती त्यांचा वाटचाल जी आहे ती सुरू आहे. आता याच्या व्यतिरिक्त अशाही काही पालिका आहेत की जिथे भाजपचा पराभव झालेला आहे. त्यापैकी एक लातूर असेल. बरोबर. लातूरमध्ये पण भाजपचा पराभव झालाय आणि लातूरात त्यांची सत्ता होती. हो, बरोबर. तर अशा काही मालिका आहेत जिथं अजूनही थोडीशी चुरशीची लढत आहे, त्याचे निकाल आपण आपल्याला अजून येतील हाती. पण जसं आपण मुंबईचं म्हणतो की मुंबईचे अजून फायनल निकाल आले नाही, तसं त्या महानगरपालिकेतही अजून पूर्ण निकाल हाती आले नाहीये. लातूरचा निकाल अजून पूर्णपणे हाती आलेला नाहीये. अशा अनेक महानगरपालिका जिथे अजून पूर्ण निकाल आले नाहीयेत, ते निकाल हळूहळू समोर येतील, त्यानुसार तिथलं चित्र क्लिअर होईल. पण एकूणच त्या महानगरपालिकेत पण चुरशीच्या लढती असतील हे सध्या तरी दिसतंय. त्यामुळे हे कल जसजसे आपल्या हाती येतील तसंच आपण आणि अपडेट देऊ. पण सध्या तरी महानगरपालिकेचा जो रणसंग्राम होता, त्या रणसंग्रामामध्ये महायुती किंवा भाजपची सत्ता, त्याचा विजय. आता आपण लातूर बद्दल बोललो, म्हणजे लातूरची 16वी झाली असेल माझ्या अंदाजाने. लातूर नंतर आता तुम्हाला वाटतं की आपण बोलावं वसई विरारमध्ये. वसई विरारचं पण क्लिअर झालंय चित्र. वसई विरारचं अजून क्लिअर नाही झालंय, पण ऑलमोस्ट तिचं चित्र असं बहुजन विकास आघाडी की त्यांची सत्ता येईल, म्हणजे भाजपच्या जो विचारसरणी का भाजपच्या बाजूने जे आहेत त्यांची सत्ता यायची शक्यता तिथे दिसते. सध्या तरी चित्र तसं दिसतंय. बरं. मोठ्या प्रमाणामध्ये भाजपची आपल्याला आघाडी इथे सगळीकडेच बघायला मिळालेली आहे. आता या व्यतिरिक्त आणखी जर का विचारायचं झालं तर परभणीमधला काही आकडेवारी किंवा चंद्रपूरमधली काही डिटेल्स काही सांगता येतील? परभणीचे डिटेल्ससाठी तुला माझ्या सहकाऱ्यांकडे जावं लागेल, कारण मी सध्या जसं आत्ताचपर्यंतचे जे डिटेल्स दिले तेच डिटेल माझ्याकडे आहेत. परभणीसाठी तुला माझे सहकारी प्रशांत आहे, त्याच्याकडे जावं लागेल. तू अधिक तुला याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देऊ शकतो. कुठे बसलाय प्रशांत? प्रशांत तिथे आहे. प्रशांत. बरं, तर मी प्रशांतकडे जातो, पण सोलापूर बद्दल सांगू शकशील?
आणि सोलापूर रवीकडे जाशील किंवा सौरभकडे जाशील ते तुला जास्त अपडेट. आणि अकोला अकोला पण सर्व तिकडे म्हणजे आता उर्वरित महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण नगरपालिका आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला जयच्या अन्य जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याकडनं कळेल. मुंबईबद्दल आपण प्राचीकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. प्राची, मुंबईमधला जवळपास निकाल स्पष्ट झालाय का की अजून बाकी आहे? भरपूर टफ फाईट दिसते. टफ फाईट तर असं दिसत नाही. मुंबईचा निकाल ऑलमोस्ट क्लिअर आहे. मुंबईमध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. 25 वर्षाची ठाकरेंची सत्ता मुंबईमधून गेली आहे आणि अजून अद्याप उमेदवारांची यादी अपडेट होती आहे. आपल्या वेबसाईटवरती संपूर्ण उमेदवाराची यादी तुम्हाला बघायला मिळेल. पण अजून काही जशी हवी तशी मुंबईमध्ये टफ फाईट बघायला आपल्याला मिळाली नाही. मला एक प्रश्न विचारायचा होता तुला. आतापर्यंत किती वॉर्डचे निकाल तुझ्या म्हणजे आपल्या वेबसाईटवरती मुंबईतल्या क्लिअर झालेले 227 पैकी तुला असं वाटतं? आतापर्यंत 100 वॉर्ड्सचे निकाल आपण दिलेले आहेत. हो, हाती आलेत. क्लिअर चित्र पूर्णपणे क्लिअर आहे. कोणत्या पक्षाचा कोणता नगरसेवक आहे, कोणत्या पक्षातून आलाय आणि कोणत्या पक्षाला पराभूत केलेलं आहे याची 100 उमेदवारांची यादी आली आहे आणि पुढील अर्ध्या तासात आपण 227 उमेदवारांची पूर्ण यादी आपल्या हाती आहे. अगदी. खूप खूप धन्यवाद प्राची या माहितीसाठी. जवळपास आता 100 लोकांची यादी जी आहे ती आलेली आहे आणि उरली असेल फक्त 117 उमेदवारांची यादी. आणखी काही मित्र आहेत आपले, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रशांत कुठे आहे? प्रशांतकडनं आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. प्रशांत, तू कोणत्या नगरपालिकेवरती लक्ष ठेवून आहेस आणि काय नेमका तिथला निकाल आहे? वसई विरार महापालिकेवर माझं लक्ष आहे. तिकडे सध्या हितेंद्र ठाकूरांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. म्हणजे असं वाटलेलं की ठाकूरांचा गड जाईल, पण त्यांनी ही सत्ता कायम राखली आहे. मध्ये किती जागा आल्यात? किती जागा आल्या त्याचा अद्याप एक आकडा आलेला नाही आलाय, पण त्यांनी सत्ता कायम राखली. जे सुरुवातीचे कल दिसतात आता त्याच्यामधली आकडेवारी तरी आहेत समोर आपल्याकडे? नाही, त्या संदर्भातली पूर्ण नाही आली, कारण की थोडी टफ फाईट आहे, त्यामुळे आकडेवारी यायला खूप वेळ लागतो. बरं, अजून त्या व्यतिरिक्त कुठली पालिका? नाही, एवढीच आहे तुझ्याकडे फक्त वसई विरार बद्दलच आहे. वसई विरार शिवाय अन्य काही राजकीय महत्त्वाच्या बातम्या अक्षयकडनं जाणून घेऊया. अक्षय, जवळपास 29 पैकी जयने सांगितलं की 15पेक्षा जास्त पालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व दिसतंय आणि तो आकडा कदाचित 20 पर्यंत देखील जाऊ शकतो. मुंबईमध्ये देखील प्राचीने सांगितलं ऑलमोस्ट ठाकरेंची सत्ता जाते आणि भाजपचा कदाचित महापौर देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अपेक्षित होता हा निकाल? अगदीच अपेक्षित होता, कारण आपल्याला माहिती आहे की ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि आपण जसं अनेकांनी विश्लेषण केलं होतं की ठाकरे बंधूंचं एक म्हणजे मराठी बहुल भागातच त्यांचं वर्चस्व होतं आणि उत्तर भारतीयांची मतं, बाकी मराठी मतातली फूट, मुस्लिम मतातली फूट, या सगळ्या बाबी भाजपला अशा अनुकूल होत्या. त्याच्यामुळे मुंबईतून ठाकरे जाणं हे बहुतेकांना कदाचित अपेक्षित होतं. आणि इतरही महापालिकात म्हणजे आपल्याला बघता येईल की पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना सोबतीला घेऊन अजितदादांना त्यांनी बरोबर दूर ढकललं. तिकडे 2 पैलवान, एकतर मुरलीधर मोहोळ आणि लांडगे, या दोन्ही पैलवानांनी अजितदादांना बरोबर खोडाडाव टाकलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. धोबी पछाड दिला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी आत्ताच एक बातमी केली की ओबीसींचा जलवा राज्यभरात कधी नव्हे इतक्या पहिल्यांदा MIMच्या जवळपास 100 नगरसेवक निवडून आलेत. आम्ही अगदी त्याच्यावरच येणार होतो खरं तर आता, की वंचितचाही जलवा काही ठिकाणी दिसतोय, काही ठिकाणी MIMचाही दिसतोय. MIMच्या जागा कमालीच्या वाढलेल्या दिसत आहेत. हे सगळं कुठे कुठे झालंय याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगशील का? मुंबईत जवळपास 6 नगरसेवक, नंतर संभाजीनगर मुंबईमध्ये 6 नगरसेवक MIMचे निवडून आलेत. कोणकोणत्या वॉर्डमधनं? प्रभाग क्रमांक 134 मधून मेहजिबान खान, प्रभाग क्रमांक 136 मधून समीर कुरेशी, प्रभाग क्रमांक 137 मधून समीर पटेल, प्रभाग क्रमांक 138 मधून रोशन शेख, प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख आणि प्रभाग क्रमांक 145 मधून खैसुना शेख हुसेन. हे मुंबईतले नगरसेवक. आणि राज्यभरातून मी तुम्हाला त्याचा आकडा सांगतो. संभाजीनगर महापालिकेतून 26 नगरसेवक MIMचे निवडून आलेत. मालेगाव महापालिकेतून 20, सोलापूरमधून 8, धुळ्यामधून 8, नांदेडमधून 8, मुंबई महापालिका 6, अमरावती 6, ठाणे 5, नागपूर 4, जालना 2, चंद्रपूर 1 आणि अकोला महापालिका 3 असे एकूण 97 नगरसेवक MIMचे निवडून आलेत. आपल्याला असं म्हणावं लागेल की पहिल्यांदा MIMचा फारसा जोर नसायचा. उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि मालेगाव आणि मुंबईमध्ये थोडासा मुस्लिम बहुल. पण आत्ता आपल्याला उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा
आणि मुंबई देखील म्हणजे राज्यभरातल्या सगळ्या विभागातून आता MIMनं शिरकाव केल्याचं आपल्याला म्हणता येईल आता. MIMच्या सभा देखील गाजल्याच होत्या असं म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने आपण ओवेसींच्या सभा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बघत होतो, त्यानंतर आता ज्या पद्धतीची ही आकडेवारी मतांमध्ये कन्वर्ट झाल्याचं दिसतंय तर ती लक्षणीयच आहे. म्हणजे असदुद्दीन ओवेसींच्या अतिशय आक्रमक सभा आणि असदुद्दीन ओवेसी ज्या त्या भागात गेल्यानंतर तिथला स्थानिक नेता कोण आहे यांना टार्गेट करतात आणि त्या उलट इम्तियाज जलील आपल्याला म्हणजे आपण असं बघितलंय की इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेतलं तर ते फार हिंदू मुस्लिम करत नाही, तिथल्या स्थानिक प्रश्नांवर ते बोलतात आणि लोकांना ते आवडतात. म्हणजे एकीकडं ओवेसींच्या आक्रमक सभा आणि जलीलांच्या संयत सभा, तर याचं योग्य मिश्रण त्यांनी ते साधलं आणि तिथल्या दलित मतदार आणि मुस्लिम मतदारांना सोबत घेऊन त्यांनी बरोबर 100चा आकडा आता गाठलेला आहे. बरोबर. एकाच मुद्द्यावरती फक्त आपण अक्षयला मी तुझी आणखी 1 मिनिटं घेतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक MIMचे नगरसेवक निवडून आल्याचं आकडेवारीमधनं दिसत आहे, ते म्हणजे 26. बरोबर. इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधनं येतात. छत्रपती संभाजीनगरच नाही तर गेल्या काही दिवसांमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती कार्यकर्त्यांची नाराजी, हल्ला, त्याच्यानंतर MIMच्या उमेदवारांची नाराजी, हल्ला, म्हणजे जसं इतर पक्षांमध्ये बंडखोरांची गर्दी झाली होती तशीच ती MIMमध्ये देखील झाली होती. पण तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 नगरसेवक निवडून आणणं ही मोठी गोष्ट म्हणायला लागेल MIM सारख्या पक्षासाठी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इम्तियाज जलील हे पत्रकार होते अगोदर. हो. नंतर ते मुरलेले राजकारणी कसे असावेत तर त्याचं आता उत्तम उदाहरण झालंय, कारण त्यांना माहिती आहे की स्टँडिंग नगरसेवकांवर खूप मोठी नाराजी होती. त्यांनी बरोबर स्टँडिंग नगरसेवकांना बाजूला केलं आणि नवे उमेदवार त्यांनी हेरले आणि विशेष म्हणजे नव्या उमेदवारांना देखील मतदारांनी पाठिंबा दिल्याचं दिसतंय आणि हा पाठिंबा जवळपास 26 नगरसेवक त्यांनी विजयी केलेले आहेत. तिथल्या स्थानिक प्रश्नांवर, लोकल प्रश्नांवर त्यांनी भर दिला, प्रचारात पण त्यांनी भर दिला आणि त्याचं म्हणजे काय म्हणूयात आपण परावर्तित झालेलं दिसतंय ते. एक वंचित बद्दलची मी बातमी वाचली होती, ती कोणी केली होती? वंचितचा पण एक जलवा आपल्याला बघायला मिळाला होता, पण आता सचिन इकडे नाहीये, सचिन आला की त्याला विचारतो. वंचितचा जलवा देखील असाच महापालिका निवडणुकांमध्ये बघायला मिळालेला आहे. तो नेमका काय तो तुम्हाला वेबसाईटवरती वाचायला मिळेल, News18 मराठीच्या. पण या सगळ्या 29च्या 29 नगरपालिका निवडणुकांचे जे निकाल आहेत ते आता अंतिम टप्प्यामध्ये येताना बघायला मिळत आहेत. बहुतांश नगरपालिका निवडणुकांचे जे निकाल आहेत ते हाती आलेले आहेत. कोणत्या वॉर्डमधनं कोण विजयी झालाय त्याची एक्झॅक्ट जी नावं आहेत ती तुम्हाला वेबसाईटवरती वाचायला मिळतील. प्राची ती नावं अपडेट करत चाललेली आहे. मुंबईचे देखील बहुतांश निकाल हाती आलेले आहेत. थोड्याच जागांचे निकाल जे आहेत ते फक्त अपडेट होणं बाकी आहे. त्यामुळे News18 मराठीच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्ही नेमकं कुठल्या वॉर्डमधनं येतात, तुमच्या वॉर्डचा निकाल लागलाय का, हा जो निकाल आता समोर आलेला आहे तो निकाल, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे, तुमचं आकलन काय आहे, हा निकाल जो लागलेला आहे त्याच्यावरनं तुमची नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती, कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.